हो, सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, त्याचप्रमाणे सर्व सभापती, सहकारी सर्व नगरसेवक, आज आपण जो या ठिकाणी मान्यतेकरिता जो विषय आणलेला आहे, चारी प्रभागातील गटार नाले सफाईचा जो विषय आहे, या नाले सफाईच्या विषयामध्ये आपण खारघर शहरामध्ये जर बघितलं तर खारघर शहरातील मागच्या वर्षभरामध्ये जी झालेली सफाई आहे ती काय बिलकुल समाधानकारक नाही. आणि याच्या पुढे पण आपण आत्ता जो हा टेंडर काढतोय हा 2 वर्षासाठीचा काढतोय. तर याच्यापूर्वीचे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्याकडून जर व्यवस्थित सफाई होत नसेल तर 2 वर्षाचं टेंडर दिल्यामुळे ते होईल का? तर आपण ते टेंडर एकाच वर्षाचं असावं अशी माझी एक विनंती राहील. दुसरा विषय असा आहे की सेक्टर 16 हा जो भाग आहे हा खाडी लगत आहे आणि त्या खाडीचं पूर्ण पाणी पावसाळ्यामध्ये हे पूर्ण शहराकडे येत असतं. भरती ओटीच्या त्या नाल्याने पाणी ते पूर्ण शहरामध्ये येत असतं आणि त्या नाल्यामध्ये 2017ला यापूर्वी मॅनग्रोव्ज तिथे नव्हते, परंतु आता खूप मोठ्या प्रमाणावर मॅनग्रोव्ज झालेत आणि त्याच्यामुळे ते पाणी पूर्ण येऊन जी लाकडं वगैरे वाहत येतात त्यामुळे ते पाणी पूर्ण लॉगिंग होतं आणि ते पाणी पुन्हा खाली जात नाही. आणि वास्तुविहार जो सेक्टर 16 आहे त्याच्या पाठीमागच्या गटरमध्ये जवळपास 2 ते 3 फूट चिखल हा त्या नाल्यामध्ये जमा झालेला आहे. मागच्या काळामध्ये जेव्हा मी स्वतः तिथे उभं राहून काम करून घेतलंय, परंतु जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते व्यवस्थित नाले सफाई करत नाहीत. पोकलन उतरवतात, चिखल इकडे तिकडे करायचं काम करतात आणि डंपरने जो चिखल काढून ठेवलेला असतो, कारण 10 दिवस उरलेले असतात, ते मे महिन्याच्या आसपास तिकडे येतात आणि मग तो चिखल तिथेच फक्त गटरच्या बाजूला काढून ठेवायचा आणि मग तो पुन्हा पाऊस पडला की त्या पहिल्या पावसामध्ये पुन्हा चिखल आतमध्ये येतो. तर हे टेंडर मला वाटतं की हे खूप लवकर व्हायला हवेत. याच्या पुढे आपण ती थोडीशी काळजी घेऊन हे 2-3 महिन्याआधी म्हणजे जानेवारीपासून आपली तयारी असावी अशी माझी एक सूचना राहील. आणि हे काम चांगल्यात चांगलं होण्यासाठी एकाच वर्षाचं टेंडर काढावं, जेणेकरून त्याच्या कामामध्ये काही त्रुटी राहिल्या तर त्याला काहीतरी शासन करता येईल किंवा त्याच्यावर आपला वचक राहील. तर असं अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष देऊन आपल्याला ते काम व्यवस्थितपणे करता येईल. धन्यवाद.